विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉईंट बघतोय विंडो ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्ट बघण्या अगोदर पहिले आपण फंक्शन म्हणजे काय ते बघणार आहोत. फंक्शन हे लँग्वेजमध्ये यूज केलेले असतात. तर फंक्शन क्रिएट करण्यासाठी किंवा फंक्शन कॉलिंग करण्यासाठी त्याचा सिंटॅक्स आहे फंक्शन, फंक्शन नेम. फंक्शन नेम जे आहे ते तुम्ही जेव्हा फंक्शन नेम घेणार तर त्याच्यामध्ये कुठेही स्पेस नसला पाहिजे, ते एक कंटिन्युअसली नाव असलं पाहिजे. त्यानंतर ओपन कर्ली ब्रॅकेट स्टेटमेंट ब्लॉक घेणार आपण. त्यानंतर इथं आपण कर्ली ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर जे फंक्शन आपण तयार केलं आहे ते फंक्शन आपण त्या प्रोग्राममध्ये कॉल करणार. त्याला म्हणतात कॉलिंग फंक्शन. मग फंक्शन हे कॉलिंग कसं केलं जातं तर जे फंक्शन नेम तुम्ही घेतलेलं आहे तेच फंक्शन नेम आपण इथं खाली घेणार आणि त्याला क्लोज करणार. तर हे आपण एक्झाम्पलच्या याच्याने बघूया सहाय्याने. इथं मी एक HTML डॉक्युमेंट घेतलंय. यामध्ये मी फंक्शन क्रिएट केलं, फंक्शन ABC नावाचं. त्यानंतर ओपन कर्ली ब्रॅकेट, याच्यामध्ये जी स्टेटमेंट मला प्रिंट करायची त्यासाठी मी घेणार डॉक्युमेंट डॉट राईट. इथं मी घेणार हॅलो जावास्क्रिप्ट. स्टेटमेंट इथं क्लोज. त्यानंतर इथं कर्ली ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर आता फंक्शन आपण कॉल करणार. फंक्शन कॉल कसं करणार तर जे फंक्शन नेम आहे तेच आपण इथं घेणार ABC आणि ते क्लोज. तर आता हा फंक्शन इथं कॉल झालेला आहे आणि आपल्याला प्रिंट काय करायचं आहे हॅलो जावास्क्रिप्ट. तर आपण प्रोग्राम सेव्ह केला तर तुमचं इकडे आउटपुट डिस्प्ले झालं हॅलो जावास्क्रिप्ट. तर या पद्धतीने आपण कोणत्याही प्रोग्राममध्ये फंक्शन तयार करून त्याला आपण कॉलिंग करू शकतो. तर आता जर ही स्टेटमेंट मला नंबर ऑफ टाइम्स जर मला डिस्प्ले करायची असेल तर मी इथं काय करणार, याला मी इथं तितक्या वेळा पेस्ट करणार. मग इथं मी प्रोग्राम सेव्ह. तुम्ही बघा 4 वेळा ती स्टेटमेंट इथं प्रिंट झालेली आहे. आता ही सिंगल एक याच्यासाठी आपण इथं याला काय करणार ब्रेक करणार. BR टॅग स्टेटमेंट ही क्लोज. हे मी कॉपी करून घेतो. या पद्धतीने इथं आपण प्रोग्राम सेव्ह केला. मग या पद्धतीने आपण जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट आपण जितक्या वेळा आपल्याला प्रिंट करायची तितक्या वेळा ती आपण इथं प्रिंट करू शकतो. मग या याच्यामध्ये अजून एखादं आपल्याला जर फंक्शन यूज करायचं असेल तर तोही आपल्याला इथं करता येणार आहे. इथं कर्ली ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर इथं आपण परत फंक्शन लिहिणार. फंक्शन घेणार आपण EQR. ठीक आहे. त्यानंतर ओपन कर्ली ब्रॅकेट, याच्यामध्ये आपण स्टेटमेंट घेणार डॉक्युमेंट डॉट राईट. त्यात लिहिणार आपण हॅलो स्क्रिप्ट. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट झाल्यानंतर इथं आपण काय करणार, आता जो आपला सेकंड फंक्शन आहे कोणता EQR त्याला आपण कॉलिंग करणार. इथं आपण सेव्ह करूया. तर इथं हॅलो स्क्रिप्ट ही स्टेटमेंट इथं प्रिंट झालेली आहे. मग त्यासाठी आपण परत इथं काय करणार डॉक्युमेंट राईट BR ही स्टेटमेंट आपण यूज करणार. प्रोग्राम सेव्ह. तर सुरुवातीला हॅलो स्क्रिप्ट आणि त्यानंतर आपण 4 वेळा हॅलो जावास्क्रिप्ट ही स्टेटमेंट प्रिंट केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण कोणत्याही प्रोग्राममध्ये फंक्शन्स तयार करून त्याला कॉलिंग करू शकतो.